नमस्कार, वेद विकासाचा या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वाची बैठक महेंद्र घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेलघर येथे आयोजित करण्यात आली होती। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना रायगडमध्ये काँग्रेसची ताकद मोठी असल्याने कोकण पदवीधर मतदारसंघ हा काँग्रेसला सोडावा व या निवडणुकीत माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांना उमेदवारी मिळावी असा ठराव पास करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांच्याकडे पाठविण्यात येईल असे महेंद्र घरत यांनी यावेळी सांगितले। जिल्हा कार्यकर्ते सर्व तालुक्याचे अध्यक्ष प्रतिनिधी सर्वांचं मनापासून स्वागत, शुभेच्छा दिल्या त्याबद्दल स्वागत। अशी तातडीची वेळ अशी होती की कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आलेली आहे। आपण मागच्या वेळेला आपल्या दोन्ही प्रभारी आणि आपण सर्व जिल्ह्यांनी जो मानला होता का 52 मतदारसंघ आपल्याला सोडा, कारण शिवसेनेला उमेदवार नाही। शिवसेनेने अनेक ठिकाणी उमेदवार शिर्डीपासून आपण जिल्ह्यात पाहिलं, चांगले असेल इतर ठिकाणी सर्व ठिकाणी उमेदवार बाहेर आयात केले, त्याचे उमेदवार नसताना दुसऱ्या कोणत्याचे उमेदवार घेतले आणि ही लढाई भारत सरकारचे मोदी सरकार विरुद्ध जनता अशी लढाई होती आणि त्याच्यामध्ये पर्याय काँग्रेस एकमेव पर्याय त्याच्यामध्ये समोर दिसत होता। मी रायगड आणि अमेठीला गेलो तर भयंकर जनसैन्यामध्ये जनसमुदाय समुद्रासारखा रस्त्यावर आला होता आणि सर्वांना मोदींना पाळायचे त्याला समोर हात पाहिजे होता, पण तो आपल्यावर त्याच्यामध्ये अन्याय झाला। विदर्भामध्ये ताईंचा मतदारसंघ वरटा जो काँग्रेसचा वादे केला तो सुद्धा सोडला, माणूस नसताना त्याला त्याच्यामध्ये आपलाच माजी आमदार आहेत तो त्याला उमेदवार दिली। बिवडीमध्ये काय घडलं आपल्याला माहित आहे, 0% असताना राष्ट्रवादी त्यांनी आता आपलं म्हणे रायगड जिल्ह्यामध्ये सर्व या कोकणामध्ये तुल्यबळ ताकदवर काँग्रेसची रायगडमध्ये आहे, पण रायगडला हा कोकण मतदारसंघ सुटला पाहिजे अशी आपली सर्वांची एक मोठी मागणी। दोन्ही प्रवास सुद्धा आपल्या बरोबर पाहण्याचा अतिशय सगळ्या गोष्टी मेहनत घेतात, म्हणून आपल्याला म्हणायचं हा ठराव आज आपण पाठवतोय आणि नाना भाऊने हा निर्णय घेतला पाहिजे। नाना भाऊ मावळसाठी भांडलेला आहे, निवडणूक सोडताना पण भांडलेला आहे। आता कोकणसाठी जर रायगडवर अन्याय केला तर आम्ही सहन करणार नाही असा इशारा या बैठकीमधून देणार आहोत आणि प्रवाहाने त्याच्यासाठी कामाला लागावं। आपल्या सर्वांचं आभार मानून ही थोडक्यात बैठक संपली असं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।